मी एका अनोळखी काकूसोबत तिच्या माहेरी जाऊन तिच्यासोबत मित्रांनो, कथा खूप रोमांचक आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला खूप मजा येईल. माझं नाव अर्जुन आहे. मी साताराचा रहिवासी आहे. काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी माझी मुलाखत देण्यासाठी साताऱ्याहून पुण्याला जात होतो. ट्रेनमध्ये बसलो तेव्हा माझ्यासमोरच्या सीटवर एक काकू बसल्या होत्या. त्या खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होत्या. तिचं वय साधारण 35च्या आसपास असेल, पण दिसायला त्या 25च्या वाटत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती आणि त्यांचे लांब केस त्यांना आणखी सुंदर बनवत होते. त्यांचं भरलेलं शरीर, गोल गोल संत्री आणि मस्त बांधा पाहून मला खूपच सुख आणि मजा येत होती आणि माझ्या आत्मविश्वासाने माझ्या नजरेत त्यांच्याकडे खेचलं. ट्रेन चालत असताना मी विचार केला, मी त्यांच्याशी बोलावं का? मग मी धैर्य गोळा केलं आणि त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. काकूंनी हसतमुखाने उत्तर दिलं, तू कुठे जात आहेस? मी सांगितलं की मी पुण्याला शिवाजीनगरला जात आहे. इथे माझी एक मुलाखत आहे. हे ऐकून त्या म्हणाल्या, अच्छा, मी पण पुण्याची आहे. साताऱ्याला माझ्या नवऱ्याला भेटायला आले होते. मग मी त्यांचं नाव विचारलं. तेव्हा काकूने त्यांचं नाव आशा सांगितलं. मी म्हणालो, अच्छा, तू पुण्यात कुठे राहतेस? त्या म्हणाल्या, मी पण शिवाजीनगरला राहते. आम्हाला एकमेकांशी बोलताना छान वाटू लागलं. काकूच्या बोलण्याने मला त्यांचं व्यक्तिमत्व आणखी आवडू लागलं. ट्रेनच्या प्रवासात आम्ही आमच्या आयुष्याविषयी बरंच काही शेअर केलं. मी सांगितलं की माझी मुलाखत एका ॲटोमोबाईल कंपनीत आहे आणि काकूंनी मला प्रोत्साहन दिलं. काकूंशी इकडे तिकडच्या गप्पा चालू होत्या. मी सगळ्या प्रवासात त्यांनाच पाहत होतो. त्या खूपच मस्त माल दिसत होत्या. कदाचित काकूंनीही हे लक्षात घेतलं असावं, पण त्यांनी मला काहीच बोलल्या नाहीत. रात्री साधारण 11 वाजले होते. जेव्हा ट्रेन शिवाजीनगर स्टेशनवर थांबली, तेव्हा मी आणि आशा काकू दोघेही ट्रेनमधून बाहेर पडलो. काकूंची बॅग खूप जड होती, म्हणून मी त्यांना मदत करण्यासाठी म्हणालो, काकू, मी तुमची बॅग उचलतो. त्याने मला विनम्रपणे धन्यवाद दिले आणि आम्ही दोघे स्टेशन बाहेर आलो. शिवाजीनगरमध्ये रात्र गडद होत होती आणि आजूबाजूला फारशी माणसं दिसत नव्हती. स्टेशन बाहेर पोचल्यावर काकूने मला विचारलं, आता रात्री कुठे थांबणार आहेस? मी विचार केला की कदाचित हॉटेल शोधावं लागेल, पण काकू म्हणाल्या, जर तुला काही हरकत नसेल तर तू आमच्या घरी येऊ शकतोस. घर जवळच आहे आणि तू माझी मदतही केली आहेस. मला रात्री बॅग उचलायला त्रास होत होता. मी थोडा विचार केला आणि मग होकार दिला. रात्र खूप झाली होती आणि मला हॉटेल शोधण्यापेक्षा काकूंच्या घरी जाणं जास्त योग्य वाटलं. आम्ही दोघे रेल्वे ओलांडून काकूंच्या घराकडे निघालो. चालता चालता मी काकूंना विचारलं, तुमचं घर किती दूर आहे? काकू हसत म्हणाल्या, फक्त थोडं दूर पुढे, आणि तू पाहशील, माझ्या घराचं वातावरण खूप छान आहे. त्यांच्या बोलण्याने मला दिलासा मिळाला आणि मी विचार केला की कदाचित एका नवीन मैत्रीची सुरुवात असू शकते. जेव्हा आम्ही त्यांच्या घरी पोचलो, तेव्हा काकूंनी दार उघडलं आणि मला आत यायला सांगितलं. आत गेल्यावर मी म्हणालो, थँक्यू काकू. काकू म्हणाल्या, थँक्यू तर मला म्हणावं लागेल. तू माझी खूप मदत केली आहेस. घरात हलकीशी प्रकाशाची उजेड होती आणि भिंतीवर लावलेल्या चित्रांनी घराला एक खास वातावरण दिलं होतं. मग त्याने मला विचारलं, अर्जुन, तुला भूक लागली आहे का? काय खाशील? मला थोडी भूक लागली होती, म्हणून मी म्हणालो, काकू, भात बनवा, लवकर तयार होईल.
काकू हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, मी जरा अंघोळ करून येते, कारण खूप लांबून प्रवास करून आलो आहे. माझं झाल्यावर तू पण फ्रेश होऊन कपडे बदल आणि थोडा आराम कर. असे सांगून त्या अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या. मी सोफ्यावर मोबाईल पाहत बसलो होतो आणि 5 मिनिटात मला काकूंचा आवाज बाथरूममधून आला. त्या मला म्हणाल्या, अरे अर्जुन, माझे कपडे मी टेबलवरच विसरले. जरा पटकन घेऊन दे ना, नाहीतर मला उशीर होईल. तेव्हा मी काकूंना म्हणालो, लगेच देतो काकू, थांबा 2 मिनिट. मी जेव्हा त्या कपड्यांजवळ आलो तेव्हा वरती फक्त साडी आणि काकूंचा ब्लाऊज होता. पण जेव्हा मी पूर्ण कपडे उचलले तेव्हा त्यात त्यांचे आतले कपडेसुद्धा होते. ते पाहून माझं डोकं चक्रावलं, कारण अशा कपड्यांची मला पाहण्याची सवय नव्हती. मला माहिती होतं की या कपड्यांची गरज बायकांना भासते. मग मी त्या कपड्यांकडे एकटक नजरेने पाहत होतो. हे बघून माझा सोन्या तर फारच तापला होता. तेवढ्यात परत काकूंचा आवाज बाथरूममधून आला, अरे लवकर दे, इथे खूप थंडी वाजते मला. मी सोन्याला हाताने शांत केलो आणि सगळे कपडे हातात गोळा करून मी बाथरूमजवळ आलो. त्यावेळेस काकूंचा हात बाहेरच होता. मग मी त्यांच्या हातात ते कपडे दिले. त्यानंतर त्याने दरवाजा लावला. पण मला त्या ठिकाणाहून जाण्याची इच्छाच होत नव्हती, कारण त्या कपड्यामध्ये त्या कशा दिसत असाव्यात याची उत्कंठा माझ्या मनात वारंवार येत होती. म्हणून मी मनाला नाराज न करता त्या ठिकाणीच बाथरूमच्या दरवाजाला असणारे होल शोधू लागलो. नशिबाने ते होल मला लवकर मिळालं. मी जेव्हा त्या होलमधून आत डोकावून पाहिलं त्यावेळेस काकूंचा पाठीकडचा भाग माझ्याकडे होता. समोरचं दृश्य पाहून मी वेडाच झालो आणि मी त्या दिवसाची वाट पाहू लागलो. थोड्या वेळाने काकू त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. त्याने काळ्या रंगाची रेशमी नायटी घातली होती, जी खूपच सुंदर दिसत होती. त्यांचे कपडे साधे होते, पण त्यांच्यावर खूपच छान दिसत होते. मी त्यांना पाहिलं आणि त्या हसत म्हणाल्या, काय झालं, मी ठीक दिसत नाही का? मी लगेच उत्तर दिले, अरे काकू, तुम्ही तर खूपच छान दिसता. यावर त्या हसल्या आणि मग स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवायला लागल्या. मग मी पण बाथरूममध्ये गेलो. जिथे जाताच माझी नजर त्या लहान कपड्यांवर पडली. ते बघताच मी सोन्याला रोखू शकलो नाही आणि डोळे मिटून काकूला समोर घेऊन हतबल करू लागलो. मित्रांनो, मला जे फील येत होता ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आणि 2 मिनिटातच मी रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या त्यांच्यावर सोडलो. जेव्हा माझं मन शांत झालं, मग तोंड हात धुवून मी तयार झालो आणि कपडे बदलले. मी एक आरामदायी लोअर आणि टी-शर्ट घातला होता. मग मी बाहेर येऊन माझ्या फोनमध्ये काहीतरी पाहत होतो आणि काकूने स्वयंपाकघरात भात आणि भाजी बनवायला सुरुवात केली. थोड्या वेळातच स्वयंपाकघरातून जेवणाचा वास येऊ लागला आणि माझी भूक आणखी वाढली. काकूने मला सांगितलं, जेवण जवळजवळ तयार आहे, तू टेबलवर बस. मी टेबलवर बसलो आणि तिने माझ्यासमोर भात आणि भाजी वाढली. आता ती जेवण करायला लागली. जेवताना आम्ही गप्पा मारत होतो. काकूने विचारलं, जेवण कसं आहे? मी म्हणालो, खूप छान आहे. मग काकूंनी विचारलं, आणि घर कसं वाटलं? मी म्हणालो, घर पण छान आहे. मग काकूंनी हळूच विचारलं, आणि घरवाली कशी वाटली? मी थोडा चकित झालो आणि म्हणालो, ती पण खूप छान आहे. यावर त्या थँक्यू म्हणाल्या आणि जेवण करायला लागल्या. आम्ही दोघेही हसत होतो आणि एकमेकांकडून नजर चोरत होतो. मग काकूंनी माझ्याबद्दल विचारलं, मुलाखतीचा वेळ काय आहे? मी सांगितलं, उद्या सकाळी 11 वाजता आहे. आणि काकू म्हणाल्या, मग काही अडचण नाही ना? मी तुझ्यासाठी नाश्ता बनवेन, तू जेवण करून जा. मी पण हो म्हणालो.
मग आम्ही दोघांनी जेवण संपवलं. जेवण साधं होतं पण खूपच चवदार होतं. आम्ही एकत्र बसून जेवलो आणि गप्पा मारल्या. त्याने त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगितलं की त्यांचा नवरा साताऱ्याला काम करतो आणि त्या शिवाजीनगरला एकट्या राहतात. त्यांच्या हसतमुख स्वभावाने माझ्या मनात त्यांच्याबद्दल आणखी आदर वाढला. रात्र खूप गडद झाली होती आणि आम्ही जेवण करून भांडी स्वच्छ केली. मग काकू म्हणाल्या, तुला आता विश्रांती घ्यायला हवी. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ना. मग मी विचारलं, तू कोणता परफ्यूम वापरतेस? तुझ्या खोलीतून खूप छान वास येतो. यावर त्या हसत म्हणाल्या, हा सगळा लेडीज परफ्यूम आहे, तुझ्या कामाचं नाही. रात्रीच्या शांततेत जेव्हा सगळं काही शांत होतं तेव्हा मी काकूंच्या खोलीत झोपलो होतो. थोड्या वेळाने काकू खोलीत आल्या आणि हसत म्हणाल्या, तू आणखी काही सांगणार आहेस का? मी हसत म्हणालो, काय विचारायचं आहे? काकूंनी माझ्या डोळ्यात पाहत सांगितलं, जर तुझी नोकरी इथे लागली तर तू कुठे राहशील? मी थोडा विचार करून म्हणालो, भाड्याने खोली घ्यावी लागेल. त्या थोड्या शांत झाल्या. मग म्हणाल्या, तू माझ्या घरी राहू शकतोस का? मी थोड्या संकोचाने म्हणालो, काकू मी तुमच्या घरी कधीपर्यंत राहीन? काकू हसत म्हणाल्या, जोपर्यंत तुला राहायचं आहे. मी म्हणालो, नाही काकू, असं बरं दिसणार नाही. त्या समजल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, भाड्याने राहा. जे भाडं तू बाजारात देशील ते मला देत जा. तुझ्या सोबतीने माझंही मन लागेल. मी या प्रस्तावावर विचार केला. खरंच हा एक चांगला विचार होता. मी म्हणालो, ठीक आहे, आधी नोकरी तरी लागू दे, मग बघू. काकू म्हणाल्या, तुझी नोकरी पक्की आहे. मी हसत म्हणालो, तुला कसं कळलं? त्या म्हणाल्या, फक्त मला कळलं. मी म्हणालो, बघू. काकूंनी पुन्हा विचारलं, जर नोकरी लागली तर तू माझ्या घरीच राहशील ना? मी होकारार्थी मान हलवली. त्यामुळे आमच्यात एक चांगली समजूत झाली होती. मग थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर मी म्हणालो, काकू आता आपण झोपलं पाहिजे. उद्या मला जायचं आहे. काकू म्हणाल्या, अरे हो, मलाही जॉबवर जायचं आहे. त्या पण एका कंपनीत काम करत होत्या. मी विचारलं, मी इथे झोपू का? काकू म्हणाल्या, तू माझ्याजवळ झोप, आपण दोघे एकत्र झोपू. मी थोडी हिचकीच दाखवली आणि म्हणालो, नाही, मला दुसऱ्या खोलीत झोपायचं आहे. काकू म्हणाल्या, दुसऱ्या खोलीत साफसफाई नाही, तू इथेच माझ्या खोलीत झोप. शेवटी मी त्यांचं ऐकलं. मी त्यांना गादी मागितली आणि खाली बसून झोपलो. काकू म्हणाल्या, हां, माझ्या बेडवर माझ्यासोबत झोप. मी नकार दिला, पण काकूंनी जास्त काही बोललं नाही. त्या मला खांदा देऊन बेडवर झोपल्या आणि मी खाली झोपण्याचा निर्णय घेतला. हळूहळू खोलीचं वातावरण शांत झालं. रात्रीच्या शांत वातावरणात मला वाटलं की ही अनोखी भेट कदाचित एका नवीन अध्यायाची सुरुवात असू शकते. आता रात्री साधारण 1 वाजला. मी उठलो आणि बाथरूमला गेलो. जेव्हा परत आलो तेव्हा पाहिलं की काकू माझ्याकडे पाठ करून झोपल्या होत्या आणि त्याची नाईटी वरपर्यंत सरकली होती. त्यांचं सगळं काही स्पष्ट दिसत होतं. हे पाहून माझी अवस्था बिघडली, पण मी स्वतःला सावरलं आणि झोपलो. सकाळी काकूंनी 6 वाजता मला उठवलं आणि म्हणाल्या, उठ आणि आता चहा घे. मी नकार देत म्हणालो, काकू मी चहा पित नाही. यावर काकू म्हणाल्या, काही हरकत नाही, थोडासा तरी घे. मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने बनवला आहे. मी काकूकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आणि त्यांचं बोलण्याचं ढंगही बदललं होतं. आता त्या प्रत्येक वेळी दुहेरी अर्थाने बोलत होत्या, पण मी अनोळखी बनून सगळं दुर्लक्ष करत होतो. मग मी तयार होऊन निघालो. काकू म्हणाल्या, मुलाखतीनंतर मला भेटून जा.
आणि नोकरीचं काय झालं मला सांगून जा. मी ठीक आहे म्हणत निघालो. मी एक ऑटो पकडला आणि मुलाखतीसाठी पोचलो. जेव्हा मी दुपारी 3 वाजता परत आलो तेव्हा काकूचं घर लॉक होतं. माझे कपडे अजूनही आतच होते आणि मी काकूंचा फोन नंबर घ्यायचा विसरलो होतो. मी काकूंच्या येण्याची वाट पाहिली. संध्याकाळी 5 वाजता काकू आल्या. त्या जीन्स आणि टॉपमध्ये खूपच मस्त दिसत होत्या. येताच काकू म्हणाल्या, अरे सॉरी, मी तुला विसरलेच की तू माझी वाट पाहत असतील. त्यांनी पटकन गेट उघडलं आणि आत यायला सांगितलं. मग काकू म्हणाल्या, तू थोडा थांब, मी कपडे बदलून येते. आज काकूंनी लोअर आणि एक्सेल टी शर्ट घातला होता. काकू म्हणाल्या, आता सांग काय झालं? मुलाखत चांगली झाली का? नोकरी लागली नाही असं कसं होऊ शकतं? त्याने तुला नकार कसा देऊ शकतात? असं वाटत होतं की जणू त्यांना त्याचा खूप दुःख झालं आहे. मी काकूंना सांगितलं की अशी काही गोष्ट नाही. माझी नोकरी लागली आहे आणि मला 3 दिवसांनी जॉईनिंग करायची आहे. यावर काकू नाराज होऊन म्हणाल्या, अर्जुन, मला परत गावाला जायचं आहे. माझी आईची तब्येत खराब झाली आहे. तू थोडे दिवस माझ्या घरात राहू शकतो. त्याला तू आपलाच घर समज. मी लवकर परत येते. हे ऐकून मी पण खुश झालो, कारण मला पण गावावरून माझे कपडे आणायचे होते. मग मी काकूंना म्हणालो, मला पण तुमच्यासोबत गावाला यायचं आहे. माझ्याकडे पुरेसे कपडे नाहीत. मी माझ्या घरी जाऊन कुटुंबाला भेटेन आणि काही कपडे आणि गरजेचं सामान घेऊन येईन. यावर काकूंनी आशेने भरलेल्या नजरेने विचारलं, पण तू माझ्यासोबत परत येशील ना? त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं की माझ्याशिवाय त्यांचं मन लागत नव्हतं. मी काकूंना सांगितलं, काकू, मी नक्की येईन. मग काकू थोड्या खुश झाल्या आणि म्हणाल्या, एक काम करू, आमच्याकडे कार आहे. मला चालवता येत नाही. तुला येत असेल तर आपण कारने सोबत जाऊ. पहिले आमच्या घरी जाऊ, मग तुझ्या घरी पण. मी पण तयार झालो. मित्रांनो, मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की मी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ते मला काकूच्या माहेरी जाऊन मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि काकू स्विफ्ट घेऊन काकूच्या माहेरी निघालो. काकूने लाल रंगाची साडी नेसली होती. त्यात ती खूपच मस्त दिसत होती. सुमारे 6 तासांचा प्रवास होता. 2 तासानंतर काकूने गाडी थांबवायला सांगितली. काकू म्हणाली, अर्जुन, गाडी थांबव जरा. मी म्हणालो, का गं काकू, काही काम आहे का? काकू म्हणाली, हो अर्जुन, मला जरा जोराने बाथरूम आली आहे. मी गाडी एका झाडाजवळ थांबवली. तिला एकटं जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी म्हणालो, काकू, मला पण जायचं आहे. काकू म्हणाली, ठीक आहे, तू पण उतर आणि मोकळं होऊन ये. मी झाडाजवळ उभा राहिलो आणि काकू थोडं पुढे झाडीत गेली. मी तिथून सगळं काही पाहू शकत होतो. काकू जरा व्यवस्थित बसण्यासाठी तयार झाली. मला तिचे अस्तित्व दिसत होते. ते पाहून माझी भावना दाटून आली. मग काकूने मागे वळून पाहिले तेव्हा मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण माझी भावना दाटून आली होती. कदाचित माझ्या काकूला माझी भावना दिसली असेल. काकू गाडीजवळ आली आणि म्हणाले, अर्जुन, तू किती वेळपर्यंत करणार? मी म्हणालो, झालं माझं, आलो आत्ताच. मी लगेच आवरून आम्ही पुढे निघालो. साधारण 4 तासांनी आम्ही गावाजवळ पोचलो आणि काकू त्यांच्या बाबांसाठी काहीतरी खायला घेऊन जायला बघू लागली. मग काकूला सफरचंद दिसले. काकूने आपला बटवा काढून दुकानवाल्याला पैसे दिले. काही वेळाने आम्ही काकूच्या माहेरी आलो. काकूचे आई बाबा आमच्या वाटेकडे पाहत होते. त्यांचं घर खूप मोठं होतं, पण त्यात फक्त ते दोघेच राहत होते. काकूने डॉक्टरांशी बोलून त्यांच्या सल्ल्यानुसार काही औषध मागवले आणि बाबांना दिल्या. रात्री आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं.
जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. सकाळी उठलो आणि बाथरूमकडे गेलो, पण दरवाजा आतून बंद होता. मी आवाज दिला. मी म्हणालो, कोण आहे आत? तर आतून काकू म्हणाली, अर्जुन, मी आहे. थोडं थांब, 2 मिनिटात येते. थोड्या वेळाने काकू टॉवेल गुंडाळून बाहेर आली. काकूने टॉवेल घेतला होता, जो फक्त गुडघ्यापर्यंत येत होता. ती बाहेर येताना थोडी घाईत होती, त्यामुळे अचानक माझ्याशी हलकीशी धडक झाली आणि टॉवेल थोडासा निसटला. काकूने पटकन टॉवेल सावरला आणि स्वतःला व्यवस्थित केलं. मी म्हणालो, ओ सॉरी काकू. काकू हसून म्हणाली, काही नाही रे अर्जुन, जाऊ दे. असं म्हणत ती हसतच आपल्या खोलीत निघून गेली. मी इकडे बाथरूममध्ये शिरलो. मी आत गेलो तर मला दिसले की काकूंच्या व्यक्तिमत्वाचे कव्हर पडलेले होते. माझ्यात थोडी थंडी होती, म्हणून मी त्याला माझ्या भावनेभोवती गुंडाळले आणि त्याने पुसू लागलो. काकूला आठवण करून मी हतबल केले आणि सर्व रंग त्या कव्हरच्या वर टाकले. मग मी अंघोळ करून बाहेर आलो आणि नाश्ता करून घराच्या बाहेर बसलो. थोड्या वेळाने काकूही आली आणि माझ्यासोबत बसून गप्पा मारू लागली. काकू म्हणाली, अर्जुन, नानीच्या घरी येऊन कसं वाटलं? मी म्हणालो, काकू, नानाचं घर तर खूप मस्त आहे. काकू म्हणाली, अर्जुन, आपलं एक फार्म हाऊसही आहे. ते इथून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. घराच्या मागच्या बाजूनेच तिकडे जाण्याचा रस्ता आहे. नानाचं घर गावापासून थोडंसं दूर मोकळ्या जागेत होतं. आसपास काही घरे होती, पण तीही थोडी दूर दूर होती. मी म्हणालो, काकू, आपण तिकडे फिरायला जाऊया का? मला पण पाहायचं आहे. काकू म्हणाली, ठीक आहे अर्जुन, मी आईला सांगून येते. काही मिनिटातच मी काकूसोबत त्यांच्या फार्म हाऊसवर पोहोचलो. काकूने काळ्या रंगाची साडी नेसली होती. मी म्हणालो, फार्मवर कोणी नाही का? कुणीच दिसत नाही. काकू म्हणाली, हो अर्जुन, आता उन्हाळा असल्यामुळे फार्म बंद आहे. सध्या कोणतीही पिकं नाहीत, त्यामुळे मजूरही नाहीत. आम्ही दोघं फार्म हाऊसच्या आत शिरलो. तिथे एक छोटं घर होतं, खूप छान दिसत होतं. मग आम्ही घराच्या छतावर गेलो. तिथून मी पाहिलं तर जवळच एक छोटंसं तळ होतं. त्याचं पाणी अगदी स्वच्छ होतं. मी ते काकूलाही दाखवलं. मी म्हणालो, काकू, ते तळ किती मस्त आहे ना. माझं तर अंघोळ करण्याचं मन होतंय. आपण तिकडे जाऊया का? काकू म्हणाली, अर्जुन, मन तर माझंही होतंय. काकू थोडीशी चिंताग्रस्त वाटली आणि म्हणाली, पण आपण कपडे आणले नाहीत. मी म्हणालो, अगं काकू, खाली रूममध्ये कदाचित काही टॉवेल्स असतील, मी आणतो. काकू थोडी संकोचली आणि म्हणाली, पण फक्त टॉवेलमध्ये. मी हसत म्हणालो, अगं काकू, आपण दोघंच आहोत तिथे, दुसरं कोणी नाही. लाजण्यासारखं काही नाही आणि मी तुला आधीही टॉवेलमध्ये पाहिलं आहे. काकूने थोडा विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे, जाऊया. मग आम्ही दोघं तलावाच्या काठीशी पोहोचलो. मी टॉवेल लपेटून तलावात परतलो आणि पाण्यात जाऊन आनंद घेत होतो. मग मी काकूकडे बघत म्हणालो, काकू, तू पण ये ना, खूप मजा येते. काकू थोडा वेळ विचार करत होती. नंतर ती मोकळी झाली आणि तलावाकडे आली. काकू पाण्यात उतरली आणि काही क्षण शांतपणे उभी राहिली. नंतर तिने हळूच माझ्याकडे फिरवली आणि ओलसर कपडे अलगद बाजूला ठेवले. थोड्याच वेळात ती पाण्यात अधिक मोकळीपणाने बुडू लागली. माझी अवस्था वाईट होती. मग काकू माझ्याकडे वळली आणि मी पाहिले की काकूचा टॉवेल तिच्या अस्तित्वाच्या फक्त 4 इंच खाली होता. त्यानंतर काकू माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, काय बघतोस रे? मी सहजपणे म्हणालो, काकू, तू खूप सुंदर दिसतेस. मी हलकंसं हसली आणि म्हणाली, थँक्स अर्जुन. त्यानंतर आम्ही जवळपास तासभर एकत्र मस्ती केली.
त्या दरम्यान मलाही अनेक वेळा काकूच्या व्यक्तिमत्वाला अनुभवता आले. एकदा काकूचा टावेल उघडा होता आणि तिचे अस्तित्व माझ्यासमोर मोकळे होते. पण काकूने हसत हसत स्वतःला वळवले होते आणि तरीही मला तिचे व्यक्तिमत्व आणि अस्तित्वाची झलक दिसत होती. बराच वेळ पाण्यात खेळल्यानंतर आम्ही दोघं बाहेर आलो आणि पाहिलं तर आमचे सगळे कपडे ओले झाले होते. कपडे पाण्याच्या अगदी जवळ ठेवल्यामुळे खेळताना उडणाऱ्या पाण्याने ते भिजले असावेत. मी काकूकडे पाहत म्हणालो, काकू, आपले सगळे कपडे ओले झालेत. मी विचार करत म्हणालो, आता काय करायचे? काकू म्हणाली, अर्जुन, आधी फार्म हाऊसवर जाऊया, मग बघू काय करायचं. आम्ही दोघं घरात आलो. मग काकू म्हणाली, एक काम करूया, सगळे कपडे छतावर वाळत टाकू आणि मी आईला फोन करून सांगते की आपण संध्याकाळी परत येतो. मी मान डोलावली. ठीक आहे काकू. नंतर काकूने तिच्या आईला फोन करून कळवलं की आम्ही फार्म हाऊसवर आहोत आणि संध्याकाळी घरी येऊ. मग आम्ही दोघांनी मिळून कपडे छतावर वाळत घातले. त्यावेळी आम्ही दोघेही फक्त टॉवेलमध्ये होतो. आम्ही खाली येऊन खुर्चीवर बसलो आणि बोलू लागलो. मी म्हणालो, काकू, आपल्याला सर्दी होईल कारण आपण दोघांनी ओले टॉवेल घातले आहेत. काकूलाही असंच वाटत होतं. पण काकू म्हणाली, हो अर्जुन, पण काय करायचं? मी म्हणालो, काकू, मला एक आयडिया आहे. काकू म्हणाले, काय? मी म्हणालो, आपण दोघं काही वेळ टॉवेलशिवाय राहूया आणि टॉवेल सुकल्यावर परत घालू. काकू म्हणाली, चांगली कल्पना आहे. पण बाळा, मी तुझी काकू आहे, मी एक स्त्री आहे. मी म्हणालो, काकू, मी तुझा मुलगासारखा आहे. तू कशासाठी लाजत आहेस? अगदी लहानपणीही तू मला असे पाहिले आहेस. काकू म्हणाली, ठीक आहे अर्जुन, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी पण मान्य करते. मग काकूने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि आम्ही दोघंही मोकळे बसलो. काकू हाताने तिचे अस्तित्व लपवत होती, पण तिचे व्यक्तिमत्व सगळे दिसत होते. माझी भावनाही दाटून आली होती. मग काकूने माझी भावना दाटून आलेली पाहिली. थोडा वेळ आम्ही दोघं तसेच बसून होतो. मग थोडी तहान लागली. मी काकूला म्हणालो, काकू, मला खूप तहान लागली. काकू म्हणाली, अर्जुन, घरात पाणी नाहीये. कदाचित बाहेर एखादा टब असावा. पण अर्जुन, आपण तर असे आहोत. काकू थोडा संकोचात म्हणाली, आपण बाहेर जाऊ शकत नाही. मी म्हणालो, पण काकू, मला खूप तहान लागली आहे. काकू म्हणाली, अर्जुन, तू एक काम करशील का? पण ते कुणालाही सांगू नकोस. मी म्हणालो, हो काकू. काकू म्हणाली, अर्जुन, एक काम कर, तू माझ्या व्यक्तिमत्वातले दूध पी. मी म्हणालो, काकू, तुझ्या व्यक्तिमत्वात अजूनही दूध आहे का? काकू म्हणाली, हो अर्जुन, तुझ्या काकांना दूध प्यायला खूप आवडतं म्हणून मी औषध घेऊन माझ्या व्यक्तिमत्वात दूध बाहेर पडण्याची व्यवस्था केली आहे. मी माझी खुर्ची काकूजवळ आणली आणि तिच्याजवळ बसलो आणि व्यक्तिमत्वातून दूध पिऊ लागलो. पण दूध येत नव्हतं, पण खूप मजा येत होती. मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून प्रभावित झालेली अवस्था वाहताना दिसली. मला समजले की माझ्या काकूला पण माझ्या भावनेची तहान लागली आहे. काकूने माझा एक हात तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला आणि म्हणाली, अर्जुन, पण दाबू नकोस. मी म्हणालो, होय काकू. मी म्हणालो, काकू, दूध खूप गोड आहे. माझी भावना दाटून आलेली होती. आता काकू आवाज करू लागली. काकू म्हणाली, मला खूप तहान लागली आहे अर्जुन. मग मी काही मिनिटांनी दूध प्यायचे सोडले आणि तिच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ देऊ लागलो. आम्ही दोघंही प्रभावित झालो होतो. थोड्या वेळाने मी काकूला आत बेडरूममध्ये घेऊन गेलो. ती पूर्णपणे हिरोईनसारखी दिसत होती. काकू म्हणाली, अर्जुन, हे कोणालाही सांगू नकोस.
हे प्रकरण फक्त आपल्या दोघांमध्येच राहावे. मी म्हणालो, हो काकू. मग मी काकूच्या जीवनावर भावना घासू लागलो. काकू हळू आवाजात म्हणाले, अर्जुन, तू पॉकेट आणलास ना? मी नाही म्हणालो. काकू म्हणाली, ठीक आहे. तू एक काम कर. शेवटच्या वेळी जेव्हा रंग सोडणार आहेस तेव्हा ते माझ्या जीवनात सोडू नकोस. रंग बाहेर टाक, नाहीतर तू बाप होशील. मी म्हणालो, हो काकू, मी रंगाची पिचकारी बाहेर सोडेल. मग मी माझी भावना तिच्या जीवनात टाकली तर काकू ओरडली, अरे त्याला बाहेर काढ. मी माझी भावना बाहेर काढली आणि काकूला विचारले, काकू काय झाले? काकू म्हणाली, तू एक काम कर. थोडं तेल आण आणि ते तुझ्या भावनेला लाव आणि थोडं जीवनावर पण. मग मला सुंदर वेळचा अनुभव दे. मी थोडे तेल आणले आणि तिच्या जीवनावर लावले आणि माझी भावना आत टाकून सुंदर वेळचा अनुभव तिला देऊ लागलो. मी म्हणालो, अरे आई, मला खूप मजा येत आहे. सुमारे 30 मिनिटे सुंदर वेळ घालवल्यानंतर मी पिचकारीतून रंग सोडणार होतो. मी म्हणालो, अरे काकू, मीच रंग सोडणार आहे. काकू म्हणाली, अर्जुन, रंग जीवनात सोडू नकोस. मी सुंदर वेळचा अनुभव घेत असताना चुकून सर्व रंग बाहेर आला. मी म्हणालो, अरे काकू, मला माफ कर, चुकून झालं. काकू म्हणाली, अर्जुन, तू काय केलंस? माझी भावना अजूनही तिच्या जीवनातच होती. काकू म्हणाली, अर्जुन, एक काम कर. संध्याकाळी कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून औषध आणि काही पॉकेट घेऊन ये. मी म्हणालो, हो काकू, चांगली कल्पना आहे. त्यानंतर आम्ही दोघांनी फार्म हाऊसमध्ये 3 वेळा सुंदर वेळचा अनुभव घेतला. मग आम्ही घरी आलो. संध्याकाळी मी मेडिकलवरून काही गोळ्या आणि पॉकेट आणले आणि काकूंना दिले. रात्री काकूने आईला सांगितलं, मी अर्जुनसोबत खोलीत झोपते. त्यांना यावर काही अपेक्षा नव्हता. अशा प्रकारे आम्ही काही दिवस नानाच्या घरी राहिलो. रोज दुपारी आणि रात्री उशिरापर्यंत आम्ही आनंदाने वेळ घालवत होतो. मग एके दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो. गावातून परतण्याची तयारी सुरू केली. काकूंनी नानाजी आणि नानींना निरोप दिला. नानाजींची तब्येत आता बरीच सुधारली होती, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. नानी म्हणाल्या, बेटा अर्जुन, लवकर परत या. काकूने हसत होकार दिला आणि मी गाडीची चावी हातात घेतली. काकूने आज गुलाबी रंगाची साडी नेसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. कदाचित गावातील त्या खास क्षणामुळे ती थोडी मोकळी आणि आनंदी वाटत होती. आम्ही गाडीत बसलो आणि माझ्या गावाकडे जायला निघालो. माझ्या गावाला गेल्यावर सगळे मला बघून खुश झाले आणि काकूला बघून आईने मला विचारले, ही कोण आहे? मी म्हणालो, आई, ही काकू आहे. पुण्याला मी त्यांच्या खोलीत भाड्याने राहतो. मी काकूविषयी सर्वांना समजावून दिलो. एक दिवस मुक्काम राहून सकाळी आम्ही निघायच्या तयारीत होतो. तेवढ्यात दीपक, माझा लहान भाऊ, आमच्यासोबत येण्याचा हट्ट करायला लागले आणि आमच्यासोबत आलाच. मित्रांनो, दीपकच्या येण्याने घरात गडबड वाटली. ते फक्त आम्ही दोघे समजत होतो. पुढे माझ्यासोबत जे काही घडलं ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. पहिले 2 तास शांततेत गेले. मी गाडी चालवत होतो आणि काकू बाजूच्या सीटवर बसून खिडकीतून बाहेरचा नजारा पाहत होती आणि दीपक मागच्या सीटवर बसून मोबाईल पाहण्यात व्यस्त होता. मग अचानक काकू म्हणाले, दीपक, तुला गावात कसं वाटलं? मी म्हणालो, काकू, खूप मजा आली. फार्म हाऊस, स्थळ आणि आपली मस्ती कधी विसरणार नाही. काकू हसली आणि म्हणाली, हो, पण आता घरी गेल्यावर सगळं नीट हाताळायचं हं. तुझ्या काकांना काही कळायला नको. मी म्हणालो, काळजी नको करू काकी, मी काही नाही सांगणार. प्रवासात मला तहान लागली. मी म्हणालो, काकू, पाणी आहे का? काकूने बॅग उघडली आणि पाण्याची बॉटल काढली.
पण ती पाहून हसत म्हणाली, अर्जुन, आता तुला पाणीच हवंय ना? फार्म हाऊससारखं नाही आहे ना इथे? मी लाजलो आणि फक्त पाणी घेऊन प्यायलो. काकू मला चिडवत होती, पण तिच्या डोळ्यात एक खड्ड्यात चमक होती. 5-6 तासांनी आम्ही घरी पोहोचलो. मी गाडी पार्क केली आणि सामान आत आणलं. काकूने स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवायला सुरुवात केली. रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या रूममध्ये गेलो, पण मनात गावातील त्या क्षणांची आठवण येत होती. काकूही थोड्या वेळाने माझ्या रूममध्ये आली. तिने नाईटी घातली होती आणि हातात एक ग्लास दूध घेऊन आली होती. काकू म्हणाली, अर्जुन, हे घे दूध. प्रवासाने थकला असशील. मी म्हणालो, काकू, तू का आणलं? मी स्वतः घ्यायला आलो असतो. काकू हसत म्हणाली, काही नाही, मला तुझी काळजी वाटली. ती माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली, पण नीट लक्ष ठेव हं. ते गोष्टी कुणाला सांगू नको. मी दूध प्यायलो आणि काकूला म्हणालो, काकू, तू पण झोप आता. उद्या सकाळी लवकर उठायचं. काकू माझ्या कपाळावर हात फिरून गेली. तिच्या स्पर्शाने मला पुन्हा फार्म हाऊसची आठवण झाली, पण मी भानावर नियंत्रण ठेवलं. मग सकाळी मी कामाला निघालो, पण माझं कुठेच मन लागत नव्हतं. सारखं काकूंबद्दल विचार करत होतो. कसाबसा दिवस काढून घरी परतलो, तेव्हा काकू स्वयंपाक करत होती. तिने आमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलं होतं. पनीरची भाजी, भात आणि चपाती. जेवताना मी काकूला म्हणालो, काकू, दीपकला पण आता काही जॉब मिळायला हवं. तो घरी किती दिवस बसून राहणार आहे? काकू म्हणाली, हो ठीक आहे, पण त्याचा अभ्यासही चालू ठेवू द्या. तेवढ्यात दीपक म्हणाला, हो काकू, मी दोन्ही सांभाळेन. रात्री दीपक लवकर झोपला, कारण आम्ही थकलेलो होतो. मी आणि काकू हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होतो. काकूने मला हळूच विचारलं, अर्जुन, तुला गावातली मजा आठवते का? मी म्हणालो, हो काकू, खूपच. काकू हसत म्हणाली, पण आता घरी कसं काही नाही हो. दीपक आहेत ना? मी म्हणाले, हो काकू, समजलं. पण माझ्या मनात एक खड्या कल्पना आली. मी म्हणालो, काकू, दीपक झोपला की आपण गप्पा मारूया का? काकू म्हणाली, ठीक आहे, पण फक्त गप्पा हं. रात्री 11 वाजता दीपक गाढ झोपेत होता. मी काकू टेरेसवर गेलो. तिथे थंड हवा सुटली होती. काकूने मला जवळ घेतलं आणि म्हणाली, अर्जुन, तुला माझी खूप काळजी वाटते ना? मी म्हणालो, हो काकू, तू माझ्यासाठी खूप खास आहेस. काकू म्हणाली, अर्जुन, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते. गावात जे झालं ते तिथेच ठेवूया. मी मान डोलावली, पण मनात एक वेगळी जाग होती. काकूने मला मिठी मारली आणि आम्ही खाली आलो. त्या रात्री मी स्वप्नात पुन्हा फार्म हाऊस पाहिलं, पण ते स्वप्नच राहिलं. मित्रांनो, एक दिवस जेव्हा मी कामावरून घरी आलो, तेव्हा मला आमच्या ओठ्यावर एक पॉकेट पडलेला दिसला. मी ते उचलून पाहिलं तर मी दंगच राहिलो आणि विचार करू लागलो की काकू आणि दीपक दोघेच घरी आहे. नेमकं हे पॉकेट इथे कसे काय आले आणि याचा वापर कोण करत आहे? मला काहीतरी गोंधळ वाटलं, म्हणून मी खिडकीतून आतमध्ये डोकावून पाहिलं, तर मित्रांनो, समोरचं दृश्य पाहून माझी पायाखालची जमीनच सरकली. त्या दिवशी नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या नवीन चॅनल BM मराठी कथा या चॅनलवर पुढचा भाग 2 मध्ये लगेच पाठवणार आहे. त्यासाठी नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे कथा खूप रोमॅन्टिक आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पाहायला विसरू नका. धन्यवाद.